अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. मोबाईलवर आज माझा तर शेवट तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास पेठ वडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्स समोर घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमृता दीपक कांबळे वय वर्ष 30 असं मृत महिलेचं नाव असून संशयित दीपक लाडू कांबळे वय वर्ष 35 राहणार सावर्डे हा घटनेनंतर फरार झाला आहे. दीपक कांबळे व अमृता यांचा 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुली आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. बुधवारी अमृता या एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तेथे आला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने जवळील कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका असे म्हणत त्याने त्यांना दूर सारलं आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौरख चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यापूर्वी संशयित दीपक कांबळे यांनी मोबाईलवर आज माझा तर शेवट तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्याने पत्नीवर कोयत्याने जीव घेऊन हल्ला केल्याची माहिती समोर येते. या घटनेचा अधिक तपास पेठ वडगाव पोलीस करीत आहेत. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.